शरणो शरणार्थी. कर्नाटक आणि महाराष्ट्रावर, आजूबाजूच्या अनेक राज्यावर मध्ययुगीन भारताच्या कालखंडात एका भक्ती परंपरेनं फार मोठा प्रभाव टाकला. या भक्ती परंपरेची तत्व अत्यंत क्रांतिकारी, विद्रोही आणि परंपरागत चालत आलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेला छेद देणारी होती. प्रचलित समाज व्यवस्थेची जी काही साचेबद्ध चाकोरी होती, जी काही स्त्रियांना, पुरुषांना, शूद्रातिशूद्रांना हीन लेखणारी जी परंपरागत मूल्ये होती, ही सगळी नाकारून एक नव्या धर्माची घोषणा करणारा मध्ययुगीन भारतातला एक क्रांतिकारी प्रवाह भक्ती चळवळ, जिचं नाव आहे लिंगायत धर्म. या लिंगायत धर्माचे प्रमुख संस्थापक महात्मा बसवेश्वर जगज्योती बसवांनांना मानलं जातं. आणि मग बसवांनांनी ह्या लिंगायत धर्माला साहित्य उभं करून देण्यासाठी, साहित्याची निर्मिती करण्यासाठी अनेक आचार्यांना आणि 770 शरण शरणींना पाचारण केलं आणि ह्या लिंगायत धर्माला आकार देण्याचं काम जगज्योती बसवांनांनी केलेलं आहे. त्यांच्या ह्या एकूण लिंगायत शरण शरणींच्या चळवळीमध्ये आज आपण एक महत्वाचं चरित्र पाहणार आहोत. एक महत्वाच्या विद्रोही स्त्रीच्या संदर्भात आपण आज विचार करणार आहोत, ज्यांचं नाव आहे, ज्यांचं फार मोठं कार्य राहिलेलं आहे, ज्यांचं फार मोठं योगदान आहे, अशा आहेत अक्क महादेवी. अक्क महादेवी ह्या अलम प्रभू यांच्या एकूण संवादातून, बसवांना यांच्या संवादातून विकसित झालेल्या आणि त्यांच्या अनुभव मंडपच्या दुसऱ्या आचार्या मानलं जातं. अक्क महादेवी ह्या दक्षिण भारतातून बसवांनांच्या चळवळीमध्ये सहभागी झाल्या. काही काळ बसवांनांच्या चळवळीला आकार दिला, वचनं लिहिली आणि नंतर त्या श्रीशैलच्या कर्दळीच्या वनामध्ये जाऊन त्यांनी शेवटचं आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी त्यांची समाधी घेतली. अक्क महादेवींचा जन्म 1146च्या चैत्र पौर्णिमेचा मानला जातो. त्यांचं गाव कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील शिक्रापूर तालुक्यात उडुतंडी नावाचं गाव आहे. शिक्रापूर तालुका, शिमोगा जिल्हा, कर्नाटक राज्य आणि गावाचं नाव उडुतंडी. या गावात त्यांचा एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्म झाला. वडील निर्मल शेट्टी होते आणि आईचं नाव सुमती होतं. वडील आणि एकूण सगळं कुटुंब, गाव, त्या काळात दक्षिण भारतात शैव प्रचारक, शैव धर्माचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे हे कुटुंब शिव उपासक होतं. शिवाला, महादेवाला मानणारे हे कुटुंब होतं. त्यांचे गुरु जे होते त्यांचं नाव लिंगदेव आहे. आणि 10व्या वर्षी त्यांना त्यांच्या गुरुनी लिंगदेवांनी लिंग दीक्षा दिली. त्या काळामध्ये कर्नाटक आणि त्या सगळ्या भागामध्ये या प्रकारच्या दीक्षा देण्याच्या विधी असायचे. शिवाच्या नावाने त्या विधी केले जायचे. तसा त्यांचा 10व्या वर्षी विधी देखील झाला. आणि विधीच्या वेळेला त्यांचं 10 वर्षाचं उमलतं वय आहे. त्यावेळेला त्यांचे गुरु म्हणाले की हाच तुझा प्रियकर आहे, याचीच मनोभावे सेवा करायची, उपासना करायची, अशी त्यांची दीक्षा झाली. त्यांनी ती गोष्ट फार मनाला लावून घेतली आणि मग ज्या लिंगाची पूजा केली जाते, ज्या लिंगाची उपासना केली जाते, त्यांची ज्या लिंगाला घेऊन दीक्षा झाली होती, त्याच लिंगाला त्यांनी आपला प्रियकर मानायला सुरुवात केली आणि त्यांनी त्या पद्धतीचं कार्य सुरू केलं. त्यांचं हे उपासनेचं, शैव उपासनेचं कार्य चालू असताना त्याच भागामध्ये राजा कौशुक नावाचा एक राजा राहत असे. त्या भागाचा तो राजा होता. त्याची मिरवणूक त्या भागातून चालली होती आणि त्यांनी त्या मिरवणुकीच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावरून ती मिरवणूक पाहणारी वयात येत असलेली स्त्री म्हणून त्यांनी अक्क महादेवीवर त्याचं नजर गेली, दृष्टी गेली आणि राजा अस्वस्थ झाला. आणि राजानी ही मुलगी कोण आहे, कुणाची आहे, याबद्दल विचारणा केली आणि त्या मुलीला, अर्थात अक्क महादेवी यांना लग्नाची मागणी घातली. कुटुंबाने एका राजाच्या घरात मुलगी देण्याला नकार देण्याचं काही कारण नव्हतं, पण अक्क महादेवींनी घरी सांगून टाकलं की मी काही त्यांच्याशी लग्न करणार नाही, माझं ह्या लिंगाशीच लग्न झालंय किंवा मी ह्या शिवलिंगाला, ज्याची इष्टलिंग दीक्षा झाली आहे, त्यालाच मी प्रियकर मानते, मी आता इथून पुढे लग्न वगैरे करणार नाही. कुटुंबाचा नाविलाज झाला, परंतु राजाने पुन्हा दबाव टाकायला सुरुवात केली. राजाने कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना त्रास देऊ नये या भूमिकेतून अक्क महादेवींनी राजाच्या समोर काही अटी ठेवल्या. त्या अटी अशा होत्या: देहावर बळजबरी करणार नाही, इष्टलिंग साध्यत व्यत्यय आणणार नाही. म्हणजे राजाने लग्न झाल्यानंतर देहावर बळजबरी करायची नाही. दुसरं, मी माझी इष्टलिंग साधना करत असताना त्याच्यात व्यत्यय आणायचा नाही. आणि तिसरी जी अट होती, राजाने भक्ती साधनेकडं, इष्टलिंगाच्या साधनेकडं
मी जे करतोय त्याच्याकडे वळण्याचा प्रयत्न करावा, ही तिसरी अट होती. आणि या 3 अटीवर अक्क महादेवी यांनी राजाशी लग्न करण्याची परमिशन राजाला दिली. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर राजाने, आता आपली बायको झाली आहे या नात्याने, अक्क महादेवींना अधिकार मागायला सुरुवात केली. आणि अक्क महादेवीने 3 अटीची जाणीव करून दिली की तुम्ही माझ्या शरीरावर बळजबरी करणार नाही. राजाने सुरुवातीचा काही काळ मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण अक्क महादेवी ह्या अढळ होत्या. त्या एकूण त्यांच्या मार्गापासून कधीही सुटणाऱ्या नव्हत्या. त्यांचं व्रत अविरत होतं, इष्टलिंगाची साधना करणे वगैरे. आणि मग एका दिवशी राजाने त्यांच्या पदराला हात घातला, पदर ओढायचा प्रयत्न केला आणि अक्क महादेवींनी पदराच्या सह संपूर्ण गुंडाळलेली साडी देहावरून बाजूला केली आणि निर्वस्त्र त्या राजमहलातून बाहेर यायला त्यांनी सुरुवात केली. राजाला सांगितलं की जी अट होती, पहिली कोणती अट होती की बळजबरी करणार नाही. तू अट मोडलेली आहे, तू माझ्या पदराला हात घातलास आणि तू बळजबरीचा प्रयत्न केला, या नियमाने आपण आता एकमेकांपासून विभक्त होऊ, तुझे माझे काही संबंध नाहीत. या भूमिकेतून अक्क महादेवी निर्वस्त्र होऊन त्या राजमहलातून बाहेर आल्या, रस्त्यावर आल्या. आता हा तर मुद्दा आहेच, परंतु निर्वस्त्र झालेल्या स्त्रीला राजाला परत स्वीकारायचं काही कारण नव्हतं. रस्त्यावर आलेला तर परत तो स्वीकारू शकत नाही. एक आणि दुसरं आणखीन महत्वाचं, आता त्या साधनेत एवढ्या उंच गेलेल्या आहेत. आता राजाने पुन्हा रस्त्यावर येऊन त्रास देणं, व्यत्यय आणणं, लोक काय म्हणतील की एवढी साधना करणाऱ्या स्त्रीला राजा पुन्हा त्रास देतोय. म्हणून शेवटी राजाने अक्क महादेवींचा नाद सोडला आणि निर्वस्त्र झालेल्या अक्क महादेवी शिवाची उपासना करत त्या फिरायला लागल्या, प्रचार करायला लागल्या, भटकायला लागल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना विरोध झाला, त्यांच्याबद्दल आदतद्वा लोक बोलू लागले, परंतु अक्क महादेवी मात्र शिवोपासनेमध्ये, मल्लिकार्जुनाच्या उपासनेमध्ये त्या घडून गेलेल्या असायच्या. आणि मग पुढे पुढे मात्र जनतेनं, त्या परिसरातल्या लोकांनी त्यांना स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांची प्रवचनं व्हायला लागली. अक्क महादेवी जरी निर्वस्त्र असल्या तरी संपूर्ण त्यांचे डोक्याचे केस जमिनीला लागायचे, इतके त्यांच्या केस वाढलेले होते. ते संपूर्ण केस त्या शरीरावर झाकत असत. गुडघ्याच्या खालीपर्यंत संपूर्ण केस त्यांचे ते शरीराला झाकलेले असायचे आणि केसांनी झाकलेलं शरीर घेऊन त्या सतत फिरत असायच्या, प्रचार करत असायच्या. लोकांमध्ये त्यांची प्रवचनं व्हायला लागली आणि त्या खूप लोकप्रिय झाल्या. याबद्दलची त्यांची वचने आहेत की हाताने अंगावरील पातळ धरू नकोस, राजाला म्हणतानाचं वचन आहे. पण अंगावरील काया धरणे साध्य आहे? प्रश्न केलाय की तू माझं पातळ ओढतोयस, परंतु एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध ती काया हातात धरणं शक्य आहे का? अंगावरील वस्त्रे आभारणे ओढून काढू नकोस, माझ्या अंगावरचे वस्त्र तू ओढू नकोस. म्हणून शरीरावरील निर्वाण ओढणे साध्य आहे का? तू वस्त्र ओढू शकतोस, शरीराला बळजबरी ओढू शकतोस, पण मन हे ओढणं साध्य आहे काय? आणि चन्न मल्लिकार्जुनाचे वस्त्र अंगावर असता मला लौकिक वस्त्राची काय परवा, हे वेड्या. राजाबद्दलचं हे वचन पुढच्या काळात लिहिलं असावं की तू अंगावरचे वस्त्र ओढू शकशील, परंतु मला कातडी चामडच हे निसर्गाने, ईश्वराने, चन्न मल्लिकार्जुनाने दिलेलं आहे, ते कोणी ओढून काढू शकत नाही. अशा पद्धतीने अक्का महादेवीनी मग पुढे गाव जंगल फिरत, सभा घेत घेत त्या बसव कल्याणकडे निघाल्या. तेव्हा बसव कल्याणला जगज्योती महात्मा बसवांना, बसवेश्वर, त्यांचे इतर सगळे शरण आणि ज्याच्यामध्ये एकूण त्या अनुभव मंडपचे प्रमुख असणारे अलम प्रभू होते, यांना ही बातमी कळली, खबर कळली की अक्क महादेवी ह्या निर्वस्त्रपणे बसव कल्याणकडे येत आहेत, त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आणि मग इथे खूप मोठी चर्चा झाली आणि मग अलम प्रभू यांनी अक्क महादेवींची परीक्षा घेण्याचं ठरवलं. तोपर्यंत पुन्हा रस्त्यामध्ये अक्क महादेवींचं मन वळवावं, इकडे येऊ नका असं सांगावं, परीक्षा घ्यावी, या अनुषंगाने त्यांना पहिल्यांदा भेटायला किन्नरी बोमय्या गेला. किन्नरी बोमय्यांनी त्यांना येताना बसव कल्याणच्या महाद्वारातच अडवलं आणि अडवल्याच्या नंतर अनेक प्रश्न केले. किन्नरी बोमय्यांनी त्यांना विचलित करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अत्यंत संयमाने, शांतपणे उत्तरं दिली आणि त्या म्हणाल्या, हे बघा, मी ह्या सगळ्या बाह्य अवडंबराच्या बाहेर गेलेली आहे, मी ह्या लौकिक जगाच्या बाहेर गेलेली आहे, मी शांत, निर्विकार,
विकारांच्याही पलीकडे गेलेली आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही, तुम्ही मला काही म्हणालात तरी. किन्नरी बोमय यांनी पुढे जाऊन सांगितलं की ह्या विद्वान आहेत, ग्रेट आहेत आणि ह्यांना आपल्या अनुभव मंडप मध्ये घेण्यास हरकत नाही, आपल्याशी चर्चेला घेण्यास हरकत नाही. एवढ्यावर मात्र काही हे प्रकरण थांबलं नाही. अलम प्रभू यांनी देखील अक्क महादेवींना अनेक प्रश्न केले. त्यातला एक महत्वाचा प्रश्न असा होता की मग तुम्ही ह्या सगळ्या लोकलाजेच्या पलीकडे गेलात, तुम्ही या देहाच्या बाह्य जे आवरण आहे त्याच्या पलीकडे गेलात, तर मग शरीरांना केसांनी का ढाकलेलं आहे, तुमच्या शरीरावर केस का गुंडाळलेले आहेत? तेव्हा अक्क महादेवी म्हणाल्यात, मी तर ह्या लोकलाजेच्या आणि ह्या लिंग भेदभावाच्या पलीकडे गेलेले आहे, पण लोक विचलित होऊ शकतात. लोक माझ्या एकूण सौंदर्याला बघून विचलित होतील, त्यांची श्रद्धा ढळेल आणि म्हणून मी त्या लोकांनी विचलित होऊ नये म्हणून हे शरीर केसांनी ढळलेलं आहे. मला काही फरक पडत नाही, शरीरावर काही आहे किंवा नाही. अशा अनेक प्रश्नांनी अलम प्रभू यांचं समाधान झालं आणि बसवांनांच्या सगळ्यांच्या समक्ष, अनेक शरणींच्या समक्ष अक्क महादेवी ह्या लिंगायत धर्मात आल्या. त्यांची गुरुदीक्षा झाली आणि त्यांच्याकडनं अनेकांनी ज्ञान ग्रहण करायला सुरुवात केली. बराच काळ त्या तिथे राहिल्या, बसव कल्याणला राहिल्या. सिद्धांत, सूत्र, वचन निर्मितीत त्यांनी फार मोठं योगदान दिलं. अनेक वचनांच्या निर्मिती त्यांनी करायला घेतल्या आणि अशा पद्धतीने बसवांनांच्या सहवासात, अलम प्रभूंच्या सहवासात अक्क महादेवींनी दीर्घकाळ वचन निर्मिती केली. या वचन निर्मितीच्या नंतर अक्क महादेवी यांनी कर्नाटकातल्या सर्वाधिक दाट जंगलांनी वेढलेल्या श्री पर्वताकडे प्रस्थान केलं. हे श्री पर्वत एकेकाळचं स्त्री राज्य होतं. इथं स्त्रियांचे मेळावे भरायचे, इथे देखील निर्वस्त्र स्त्रिया राहायच्या, इथे देखील ज्ञानावर, चर्चेवर डिबेट व्हायची. अक्क महादेवी ज्या कालखंडात आहेत त्याच्या अगोदरच्या कालखंडापासून इथे भ्रमरंबिका, हरितीचं स्त्री राज्य होतं. भारतातले तत्कालीन सर्वच्या सर्व विद्वान या स्त्री राज्यात ज्ञान संपादनासाठी जायचे. बौद्धांचे महान आचार्य नागार्जुन या श्री पर्वताच्या जवळच्या नागार्जुन कोंडा पर्वतावरच शून्यवादाचा अभ्यास करत होते. त्यांनी शून्यवादाची निर्मिती केली. याच श्री पर्वतावर शंकराचार्य, याच श्री पर्वतावर बौद्धांचे अनेक आचार्य येऊन गेले. नामदेवांनी तसा अभंग लिहिला. शिवाजी महाराज देखील इथे येऊन श्रीशैलला येऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये दक्षिण भारतातला हा श्री पर्वत, श्रीशैल हे त्या तत्कालीन महायोगिनींचं मोठं केंद्र होतं. या महायोगिनींच्या केंद्रात उरलेलं शेवटचं आयुष्य व्यतीत करण्यासाठी अक्क महादेवींनी प्रस्थान केलं. रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत झालं, प्रवचन झाली. त्यांनी निर्माण केलेल्या वचनांवर त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं. ही सगळी भौतिक जगताची वचनं होती. वेद, पुराण, उपनिषद नाकारणारी होती. एक ईश्वर मानायला शिकवणारी होती. माणुसकी, दया, माया, करुणा शिकवणारी होती. नैतिकतेचा उपदेश करणारी होती. प्रत्येकाने एकमेकांशी चांगलं वागावं, कुणी कुणाचं शोषण करू नये ही शिकवणारी त्यांची वचनं होती. त्यावर प्रवचन करत करत अक्क महादेवी श्रीशैलच्या पर्वतरांगांमधल्या त्या एका अत्यंत मोठ्या तलाव असणाऱ्या, नदी असणाऱ्या त्या बाजूच्या गुफेमध्ये त्या जाऊन ध्यानस्थ बसत असत आणि शेवटचं आयुष्य त्यांनी तिथं व्यतीत केलं आणि कर्दळीच्या वनातल्या गुफेमध्ये त्यांचा शेवट झाला. आजही त्या समाधीस्थळी जायचं असेल तर 1 दिवसाचा जाण्या येण्याचा वेळ निघून जातो. बोटीनं जावं लागतं. इतक्या दाट गुफेमध्ये नदीच्या पलीकडे त्यांची तो कर्दळीच्या वनातल्या गुफेत त्यांची समाधी आहे. अशा पद्धतीने अत्यंत विद्रोही असणाऱ्या अक्क महादेवी होत्या. त्यांचं कार्य, त्यांचा विचार लिंगायत धर्मामध्ये फार मोठा मानला जातो. त्यांच्या वचनांच्या बद्दल तर म्हटलं जातं सगळ्यांची वचन एकीकडे आणि अक्क महादेवींचं वचन एकीकडे, अशा त्यांचं फार मोठं कार्य आहे. अक्क महादेवींच्या वचनांमध्ये त्यांची वचनं आणि त्यांचं एक विशिष्ट छाप एकूण लिंगायत धर्मावर आहे. लिंगायत धर्मातल्या वचनांच्या संदर्भात सगळ्या शरणांची वचनं एकीकडं आणि अक्क महादेवी यांची वचनं एकीकडं मानली जातात. तशा प्रकारचं एक वचन देखील आहे. ते वचन असं आहे, आद्य शरणांची 60 वचने बसवांनांच्या 20 वचना समान. बसवांनांची 20 वचनं तर आद्य शरणांची 60. बसवांनांची 20 वचने तर प्रभुदेवांच्या 10 वचना समान. म्हणजे बसवांनांची 20 तर प्रभुदेवांची म्हणजे आलम प्रभूची 10च वचनं. प्रभुदेवांची 10 वचनं अजगण्णांच्या 5 वचना समान. प्रभुदेवांची 10 मांडायची तर
अजगण्णांची 5च वचनं प्रभावी असायची आणि अजगण्णांची 5 वचने अक्क महादेवींच्या एका वचनासमान सिद्ध रामय्या, सिद्ध रामेश्वर जे सोलापूरला त्यांची समाधी आहे, त्यांचं हे वचन आहे की ते म्हणतात अक्क महादेवींची वचनं किती प्रभावी होती, तर त्यांचं एकच वचन अत्यंत 5 वचनासमान, अजगण्णांच्या 5 वचनासमान असायचं. सगळ्या शरणांमध्ये सगळ्यात चांगली विद्रोही उंचीवरची जी वचनं, धीर गंभीर तत्वज्ञान सांगणारी जी वचनं लिहिली ती अक्क महादेवींनी. आणि म्हणून अक्क महादेवींनी चन्नमल्लिकार्जुनाच्या नावाने नाममुद्रा वापरून ही वचनं लिहिली. चन्न म्हणजे प्रिय, मल्लिकार्जुन म्हणजे शिव महादेव. त्यांनी म्हटलंय जाता येई का कोणासही कल्याणा, नच जाता येई असाध्य ते जाणा, आशा आमिष नष्ट झाल्याशिवाय कल्याणकडे ठेवू नये पाय. आंतरिक आशा आमिष लोभ मोह माया नष्ट झाल्याशिवाय बसव कल्याणकडे जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. अंतर्बाह्य शुद्धी विना जाऊ नये कल्याणा, मी तू भेद निशेष केल्या विन जाऊ नये कल्याणा, कल्याण रहस्य न घ्यावे उमजून चन्न मल्लिकार्जुनासी जोडूनी प्रीती, मी उभाय लज्जा सांडली म्हणून नमो नमो म्हणते कल्याण पाहून. मी लोक लाज सगळं सोडून दिल्यामुळे मी कल्याणला जाऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी एकूण आपल्या संपूर्ण साहित्यातून सातत्याने प्रबोधन केलं, लोकांना प्रश्न केले आणि संसार त्यागला. प्रचंड कडवट त्यांना आयुष्य जगावं लागलं. यातनांनी त्रस्त हा संसार, पाठ न सोडिता करीतो बेजार, मी करू तरी काय प्रभू हे जंजाळ नीत क्लेशांचे, रोज रोजच सोसायचे, मी करू तरी काय प्रभू हा देह सदा वखवकलेला, मी असमर्थ तो पोसायला, मरावे आशा तरावे तव धर्म चन्न मल्लिकार्जुना, हे चन्न मल्लिकार्जुना तूच माझा धर्म आहे, तूच माझं सर्वस्व आहे, असं वखवकलेलं शरीर आणि एवढा माया जंजाळाचा संसार मी का करावा, मला काही नको. आणि म्हणून त्यांनी आपलं हे सगळं मांडलेलं आहे. तर एका ठिकाणी म्हणतात आचरणात नसलेली वाणी, न दाखवलेली मर्दुमकी, चित्रातील कामिनीचा श्रंगार, काय त्याचे प्रयोजन, पर्णहीन वृक्ष, जलविहीन नदी, गुणविहीन अवगुणींचा संग, काय त्याचे प्रयोजन, दयेविना धर्म, विनयरहित शब्द, लिंग जंगम विन भक्ती, काय त्याचे प्रयोजन प्रभू चन्न मल्लिकार्जुना. त्यांचं हे फार महत्वाचं चांगलं वचन आहे. तर त्या म्हणतात की आचरणात नसलेली वाणी, खूप बोलतो पण त्यावर आचरण करत नाही, काय उपयोग आहे त्याचा. मर्दुमकी आहे खूप पण कधी तिचा उपयोग नाही, दाखवताच येत नाही, काय त्या मर्दुमकीचा उपयोग. आणि एका कामिनीनं श्रंगार केलाय पण कुठे चित्रात, चित्रात कामिनीने केलेल्या श्रंगाराचा काय उपयोग आहे. ज्या झाडाला पानं नाही, ज्या नदीत पाणीच नाही, अशी पर्णविहीन झाड आणि जलविहीन नदी काय उपयोगाची आहे. आणि अशाच प्रकारे ज्या माणसात एकही गुण नाही, अशा अवगुणींचा संग करून काय फायदा होणार, त्याचं काय प्रयोजन आहे. म्हणून ज्या धर्मात दया नाही असला धर्मही मानू नये, दयेविना धर्म आणि विनय रहित शब्द, ज्यांच्या शब्दात थोडाही विनय नाही असल्यांशी संग करू नये, असला धर्म मानू नये, आणि लिंग जंगम विना भक्ती देखील करू नये. म्हणून हे चन्न मल्लिकार्जुना, मी तोच धर्म मानणार ज्याच्यात दया आहे, क्षमाशीलता आहे, लिंग जंगम आहे. अशा प्रकारे त्यांनी या सगळ्या गोष्टीतून वचनातून लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना माहिती दिली, लोकांना उपदेश केला. एका ठिकाणी त्या म्हणतात नेत्राशी शृंगार गुरुज्येष्ठांचे दर्शन, कर्णाशी शृंगार पुरातनांच्या सुगीतांचे श्रवण, वाणीशी शृंगार सत्य भाषण, सद्भक्तांचे हित बोल संभाषणाशी शृंगार, सत्पात्रीशी देत जाणेच हाताशी शृंगार, गणमेळाच जीवनाशी शृंगार, ह्याविन जगणे जीवाचे काय कामाचे चन्न मल्लिकार्जुना. म्हणजे डोळ्यांना शृंगार कुठला, तर गुरु आणि ज्येष्ठांचे दर्शन हाच डोळ्यांना शृंगार आहे. कानाला शृंगार कोणता, तर गीतांचे पुराण गीतांचे श्रवण. वाणीशी शृंगार कोणता आहे, तर चांगलं बोलणं, सद्भक्तांचे बोलणं हेच भाषणाशी वाणीशी शृंगार आहे. आणि हाताने देत जाणं, दान धर्म करणं हाताचा शृंगार आहे. गणगोतामध्ये गणमेळ्यातच वावरणं हा जीवनाचा शृंगार आहे. ह्या विना जगणं काय कामाचं. म्हणून त्यांनी शृंगार यावर का बरं हे वचन लिहिलं असेल, कारण तत्काळामध्ये आजही शृंगाराच्या संकल्पना संकुचित आहे. शृंगार म्हणजे काय, नटणं, सजणं, मुरडणं, देहावर आभूषण घालणं, मेकअप करणं म्हणजे शृंगार. त्यांनी हे सगळं त्यागलेलं होतं. आणि म्हणून अक्क महादेवी म्हणतात त्याला शृंगार म्हणू नये, याला शृंगार म्हणावा. दान देणं, चांगलं ऐकणं, डोळ्यांनी चांगलं बघणं, एका मेळ्यात राहणं
हा श्रृंगार आहे, तो श्रृंगार असू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे अक्क महादेवींनी तत्कालीन शब्द वापरून एक नवा आयाम त्यात घातला, नवे त्यात शब्द घातले आणि तत्वज्ञान बसवलं आणि प्रचलित संकल्पनांना छेद देत त्यांनी चांगल्या पद्धतीने ही सगळी वचनं लिहिली. आणि म्हणून हे सगळा जो बसवांना आणि लिंगायत धर्म आहे तो अत्यंत क्रांतिकारी विद्रोही आहे. बघा वचनात काय म्हटलंय का, वेद ही ब्रह्माची अतिरंजित आत्मप्रौढी आहे. ब्रह्मदेवाच्या आत्मप्रौढी म्हणजे वेद. शास्त्र म्हणजे सरस्वतीचे वादंग. वादंग म्हणजे काय, धिंगाणा. शास्त्र म्हणजे सरस्वतीचे वादंग. आगम म्हणजे ऋषींचा वेदाचार. पुराणे म्हणजे पूर्वजांचे भांडणतंटे. अशा ह्यांच्या जाणकारांना धिक्कारून सहज स्वरूपात स्थित होणाराच गुहेश्वराठाई परिशुद्ध लिंगायक्य. आमचा लिंगायत धर्म कोणता, हे सगळं नाकारणार आहे आणि एक लिंगैक्य होणारा तो धर्म आहे, बाकी काही नाही. वेद म्हणजे पडत गोष्टी, शास्त्र म्हणजे बाजारच्या वार्ता, पुराण म्हणजे पुंडांच्या कथा, तर्क म्हणजे ठगरांची टक्कर, भक्तीचा दिखावा म्हणजे पदार्थ दाखवून उदरभरण. या सर्वांच्या पलीकडचे श्रेष्ठतम परात्पर म्हणजे गुहेश्वरा. अशा पद्धतीने ही क्रांतिकारी वचनं आहेत लिंगायत धर्मात. ही वचनं सांगतात की ते पुराण, कथा आणि काय वेद, उपनिषद, आगम निगम काही मानायची गरज नाही. वचन माना, अनुभवातून आलेल्या गोष्टी माना. आणि हे ब्राह्मणवाद्यांचं कर्मकांड नाकारा, असा नाकारायला लावणारा हा जगज्योती बसवांनांचा धर्म होता. आणि त्यातल्या ह्या महान आचार्या अक्क महादेवी होत्या. अक्क महादेवींच्या कार्याला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला शरणो शरणार्थी दंडवत.